वाना करून राहिली का तू आज? वाना देऊन राहिली का हळदी कुंकू? नाही ना, आज मीनाच्या घरी आहे ना. मीनाच्या पुराची लुटी आहे. पण लागे तिच्या घरचं नाही आहे. मग एकाच दिवशी दोन दोन तीन तीन घरी केले की बाई मग काय सुचत नाही व. कसं मग ती म्हणे करू लागेल येजो म्हणे. आता तिचं पोरग लहान आहे तर ते म्हणे येजो करू लागेल. मग आता तिले करू लागेल जाव काम घरचं करा. म्हणून मी म्हणलं राहू देतो. पाहिन सकाळी करीन नाही तर मग रथसप्तमीच्या दिवशीच करीन मी. रथसप्तमीच्या दिवशी कसं शांततेत होते मला. मग आजपासून सुरू करतो मी. वजे वजे मला तसे भांडे कुंडे घासा लागतात. मला वदरले भांडे लय खराब झाले बिचारी. बल कसा धुळला येते ना मा घरात. तर मग मी आणलं जसे भांडे कुंडे घासतो मग करतो मी. रथसप्तमीलाच करीन आज. मग नाहीतरी मीनाच्या घरचं आहे तर मग राहू दिलं मी. तू करून राहिली का आज? हा बाय तू करत असशील ना तर तू काय कर मग 5 वाजताच सांग बाय यायले. 5 वाजता सांगितलं की तुझ्या घरचं आटपून जाते. तुला काही लूट नाही करायला लागत काय नाही. मग मीनाच्या पोराची लूट कशी बरोबर संध्याकाळची होते. दिवा लावायच्या टाइमला लूट झाली की चांगलं राहते लेकराचं. तर म्हणलं तू मग 5 वाजता करून राहिली का आज तू? नाही ना आज नाही करत ना. मग मी मला माघारचा बा काय म्हणे म्हणजे मॅच म्हणलं होतं. मॅच म्हणलं होतं. म्हणलं का मला नाश्ता दे नावा आणून. लय बाया म्हणलं नाश्ता देतात. तर माघारचा बा काय म्हणे नाश्ता दिल्यापेक्षा मसाला दूध कर म्हणे. मग मसाला दूध करायचं होतं तर दूधच नाही भेटलं बिचाऱ्या गावात. मग ते मला म्हणत मी सकाळी अकोल्यातून आणून देईन म्हणा डेअरीहून. तर मग सकाळी आणते ते दूध. मग मी दिवसभर घटून ठेवीन साजरा मसाला दूध तयार करून ठेवीन आणि संध्याकाळचं बोलाईन बायाले मी सकाळी करतो. माय बाई मसाला दूध देऊन राहिली का लागे असं का? ओ बाई तुला हाताशी तुला पोरग हाय बाई. तो पोरग लय काम करू लागते बाई किती म्हणलं तरी. माय मा उलशाक लेकराच्या भरोशावर राहते काय का तू नाही येशील काय? ये जा ना माय बाई. एका परी नका सकाळून तुमचा मजुरी बाळू. मजुरी करून वावरातून आल्यावर होते ना. पोरी हो तुमच्याच घराच्या अंग येत होती व बऱ्या भेटल्या. थांबा थांबा. काय व मा झाली का तयारी? तयारी माय बाई चालूच आहे. म्हटलं संध्याकाळी ये जा. लूट आहे लागे हळदी कुंकू बी आहे. मन घ्यायला ये जा म्हणलं. येतो ना सांगलं ना मीना ना मले. येतो येतो. तू काय हिंडून राहिली का गावात? काले सांगतो आम्ही एकीमेकीले येतो समजा जणी. नाही व सांगलं तर पद्धतशीर वाटते कोणाले बी. ये जा मग. फक्त जशाक लवकर ये जा. लूट असल्याच्या ना मग कशी लुटीला समजा बाया हजर असल्या की सासरं वाटते. का तुमच्या गावात गाणे गिणे म्हणणारे नाहीत का? आमच्या गावात बिचारे लुटीचे लय साजरे गाणे म्हणतात. तुमच्या गावात नाहीत का? नाही नाही बाई का म्हण कर ना लुटीचे थोडी गाणे म्हणतात. तिकडे म्हणतात त्याच्या गावाच्या अंग. लय जण म्हणतात लुटीचे गाणे तिसकरातचे गाणे. आपलं हळदी कुंकू करतो की नाही आपण त्याचं बी काही गाणं आहे बाई. मला नाही येत पण मी ऐकलंय जसं लगे ते बी म्हणतात. म्हाताऱ्या बाया म्हणतात ना गाणे. नाही व मा आमच्या गावात कोणाला काही येत नाही. तूच म्हणजो तुला येते का? मला कोणतं ढंग आहे व. एक आठवते आणि एक भुलते. मागचं आठवीन आणि पुढचं भुलीन मी. मी म्हणलं तुमच्या गावात येत असेल कोणाला तर म्हणतो त्या बाईले ये म्हणून. गाणे गिणे म्हणले की साजरं वाटते लुटीच्या बाबती. पुरे लेकरायला घेऊन ये जावं. अरे बा ते तुमच्या गावातले अजून कोणची लेकरं असले तर सांग जा. कार्यक्रम कसा लेकरायचाच असते. लेकरं असले लुटायले की साजरं राहते. हो हो आमचे लेकरं का लहान राहिले आता झाले मोठे मोठे. पण या किसनाला सांगतो मी. किसनाला सांगतो रामाला सांगतो आणि साऱ्या गावातले लेकरं जमा करून लेकरं. असं आहे ना त्याच्यासाठी आपल्याला जायला पुरते. श्वेता म्हणत होती थांब थांब मी येते आणि अजूनही यायचा पत्ता नाही. 6 वाजून गेले. हळदी कुंकाला काय कुणाच्या घरी 8 वाजता जायचं का? मी जाऊ का नाही तर राग येईल तिला म्हणून थांबली नाही. का ग गेली नाही? अहो ती श्वेता येणार आहे तर श्वेता मी जाणार आहे तर बघा अजून पण आली नाही ती. आता सोसायटीत जायली सुट्टी पाहिजे. जा पटकन चालली. तसं नसते हो सोबतीचं नसते. पण हळदी कुंकाला कसं सर्वजणी मिळून गेले की मजा येते. बरं आहे बापा. आपल्या घरी कधी आहे? नाही आपल्या घरी नाही करत मी यावर्षी. का बरं? कर ना. नाही नको. काय 2-3च दिवस आहे तर 2-3 दिवसात काही तयारी केली नाही जात आणि काहीच नाही. जाऊ द्या त्यापेक्षा मग ना पुढच्या वर्षीच करेल मी छान. अजून तर माझं फेशियल राहिलं वॅक्स राहिलं सगळंच राहिलं. काहीच नाही केलंय मी. हळदी कुंकाला असं जायला माझं मन नाही होत. कसं सगळं असं छान आपलं तयारी असली की छान जा वाटते. आता कुठं मी घरची साफसफाई करत बसू. स्वतःचेच तर मेकअप झालं नाही माझं. हळदी कुंकू म्हणजे का बस असंच असते का? धरलं उठलं केलं किती प्रिपरेशन राहते म्हटलं.
अरे यार मंदा, हळदी कुंकाला कशाला काय? आपलं हॉल चांगलं असतात. बायका कुठं सगळ्या घरात फिरतात, हॉलमध्येच तर बसतात. अहो ते तर चालून जाईन एकदाच. पण पार्लरवालीची अपॉइंटमेंट मला भेटलीच नाही ना. तिच्याकडे एवढी गर्दी आहे की तिने मला टाइम दिलाच नाही. तिला म्हटलं मी आजचा घेतली होती मी अपॉइंटमेंट. म्हटलं आज दिवसभर माझंच चालेल. मला हेअर स्पा करायचं आहे, स्किनला मला फेशियल करायचं आहे, वॅक्स सगळं सगळं टोटल राहिलं आहे माझं. मी तिला म्हटलं आजचं मला करून दे. माझ्याकडे हळदी कुंकू आहे. तर नाही म्हणे, सगळं बुक आहेत म्हणे तारीख. मग काय करणार? मग काय तसंच काय असं भूतासारखं हळदी कुंकू करणार आहे का मी? हळदी कुंकू म्हणजे कसं आधी स्वतःला सजवावं लागतं. तुम्हाला नाही कळत ते. बायका का फक्त का वानं घ्यायलाच येतात का? बरं आहे बाप्पा. आता पार्लरवालीनं अपॉइंटमेंट दिली नाही म्हणून हळदी कुंकूच करत नाही. कमाल आहे मंदा. अरे तू तशीच छान दिसून राहिली. तू सध्या जरी म्हटलं ना हळदी कुंकूला बाया आल्या तरी पण तू सुंदर दिसून राहिली. मी म्हणशील तर पटकन तुला वाना आणून देतो. जे म्हणशील ते आणून देतो. कर. नाही नको. मला नाश्ता पण द्यायचा आहे बायकांना. मग दे ना, काय प्रॉब्लेम आहे? मी आणून देतो. किती बायका बोलवणार आहेस सांग. मी तेवढे प्लेट्स नाश्ता आणून देतो. काय आणायचं आहे ते सांग. नाही 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 नाही. विकतचा नाही हो, मला घरी बनवायचं आहे स्वतःच्या हाताने. पण आता माझ्याकडे वेळच नाही. जाऊ द्या, पार्लरवालीची अपॉइंटमेंट भेटली ना तर मी रत्तासत्त मीला करेल. 8 दिवसात जर मला अपॉइंटमेंट भेटली तर. नाही भेटली तर राहू दे. करते 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 म्हणेल आणि करणारच नाही. आणि म्हटलं हे पा ती श्वेता आल्यावर म्हणू नका, हळदी कुंकाचा विषय काढू नका. तिला मी सांगितलं माझ्याकडे ग्रँड हळदी कुंकू करणार आहे म्हटलं मी मोठं. असं मी तिला सांगून ठेवलं. आणि सांगून देईन वेळेवर झालंच नाही म्हणून. हाच प्रॉब्लेम आला, तोच प्रॉब्लेम आला. सांगून देईन असं, नाही तर तुम्ही तिच्या समोरच म्हणाल काय. चुप बसा हा. तुम्हाला नाही कळत. अगं बाई, मी उखाणा पाठ केला होता ना छानवाला. विसरली मी. अहो माझा मोबाईल कुठे आहे हो? हा, राशीवर राशी, सात धान्याच्या राशी. अहो सांगा बरं कसं आहे उखाणा तर. राशीवर राशी, सात धान्याच्या राशी. पुरं आयुष्य गेलं मालं, पण तरी अजून समजलं नाही मले. मंदा आहे तरी कशी? राशीवर राशी अन सात धान्याच्या राशी. अव टाकणं बरोबर. टाकतो ना करतात. 3 खेप इकडले तिकून सतरंजा शिरकून राहिली तू हे. कर बरं बरं, बाय येतील मग. अहो आजी मी सगळं करतो, जायचं तू अंधारला काही करू लाग जाय. नवा नवा घातला. साजरं घातलं बा बरं, मुकाट्यानं बसला घालून. तुझी माय कुठे गेली? आली आली. अवा इले बोलायला गेलते गंगूबाईले तिच्या सुनीले लगे. मला किसना दिसला म्हणे, किसना म्हणे तिकडे लेकरं आणतो बोलव. मी आणलं मग काय आण बोलव. मग गेलती. बस आलीच आलीच. धन्य आहे माय, आम्ही बाया तो घरी हजर आणि तू हिंडून राहिली अजून काही तयारी नाही काही नाही का व? आम्हाला म्हणत लवकर यान लवकर यान आणि तुलाच पत्ता नाही. कर ना माय बरोबर. हो बस झालं झालं. आम्ही ना ते पिलेटा बरोबर भरून ठेवायला जाशील तसं तसं देशील पाय करशील नुकसान. नाही व नाही दिसल्या दिसल्या. बात साडी घालतो मी, बात येतो. पिंकी बाई सामान दे ना, सामान ठेवतो ती जाय. जाय व पिंकी, आणू लागतं मायले. हो ना जाय व पिंकी, आणू लाग व आणू लागतील. आता आता बसली मी जशी. अहो काकू बस तू, किती वेळची आली लाईक करू लागले मायले. थांब आता मी आली ना, आता मी करतो मी. रांगोळीच तर माहिती 3 खेप काढली 4 खेप मोडली आणि काहीच नाही ठेवली. तिला म्हटलं राहू दे जशी आहे तशी, तर नाही काढली साजरी आणि सतरंजा टाकता टाकता मोडून टाकली. अशी पिंकी आहे. सांग मी बरं काढलीच नाही का? इकडे एका अंग काढा लागत होती. कुठे काढली तिनं? ती काढली होती तिनं. मी म्हणलं सतरंजीवर बायाला बसायला जागात राहिली पाहिजे. तर तिला म्हणलं राहू दे तशी, कोण टाक म्हटलं सतरंजी. नाही धरली लागे त्या रांगोळीवरच टाकून दिली, मोडली सारी. म्हटलं जाय म्हण तिकडे. बसला पहा ना किती चुपचाप. त्याला नवं नवं वाटू राहिलं काहीतरी. त्याला वाटतं का हायले. शिवमची लूट आहे. अरे लूट आहे लूट, शिवमची लूट. काकू चॉकलेट नाही आणल्या का? आणले ना चॉकलेट आणले, समजाच आणलं. अरे 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 काय झालं? आता तर मस्त बसेल होता. बस ना आता, पाय ना कसं करतात. लढू दे ना. करव माय कर लवकर, वाया जाईन काम. आपल्याला वाटलं काय म्हणले कोण बसवलं असं. त्याने एक नवीन नवीन कपडे घातले. लढीन तू आता. कर लवकर लवकर, राहणार नाही लेकरू. अरे 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 शिवम लूट आहे ना लूट. लढत असतात का असं? अमाय लय वेळचा झपेतून उठेला आहे तो. झोपही आली चिंताले आता.
आज पारून झोपलाच नाही ना तो. त्याला वाटे काय चालू आहे घरात, हिचं काही काही चालू होतं करणं, तर झोपलाच नाही आज. आता झोपही आली असेल म्हणून लढत असेल. बाबू लढू नाही, लढू नाही. हा लुटा रे लुटा, लुटा शिवमले लुटा. लढापडी सुटायचे पहिले लुटून घ्या. चॉकलेट खात का तू? ए, घ्या रे बुट्टू, घ्या घ्या घ्या. हा, लुटा लुटा लुटा. अरे हाय ना तुल्यासाठी हाय ना. लढा पण लागते. ये ये इकडे ये. त्याले मुक कर वो माय पहिले. त्याले मुक कर, मग द्या आम्हाला वानगीनं. बसतो आम्ही एका परी. मुक कर त्याले. बाबू लढू नाही बापा. लढ नाही, सुरातच आहे माय. गुरु गुरु सुरातच लढा लागते काय? पाहिजे काकू काय म्हणते. सुरात लढते म्हणते, लढू नाही असं. त्या म्हणते गदा आहे का शिव, मूर्ख आहे का मूर्ख असं म्हणते. छान आहे तू, लढू नाही. अब थांब, त्याचा तो ड्रेस काढून टाकू दे. थांब, ते नवे नवे कपडे घातल्याने लेकर हे करतात. चल शिव, कपडे काढून टाकायचा, काही घर नाही आता, झाले लूट. मी ना दे तू वान, मी त्याला करतो मुक. जेव्हा पिंके मी वटी भरतो, तू वान दे. काय माय मीना ते देवाजवळचीच आरतीचं ताट आणत. अगरबत्ती आहे ना त्याच्यात, आम्हाला का अगरबत्त्या ओवाळता का ती आता? जाऊ बाई, शांत बाई. आता काय बाई, हो देवाजवळचीच आहे, संध्याकाळी लावायला काढली होती मी. घ्या माय वान. घेतले नाव सांगा ना. मग नाव तर सांगतोच. ऐक, लावत होते कुंकू, त्यात पडला मोती. शांतारामराव माझे पती, सांगास भाग्य मानू किती. नाही बाई, सांग मन करना. हळदी कुंकुवाचे निमंत्रण मिळाले काल. त्या कालच सांगितलं ना. हळदी कुंकुवाचे निमंत्रण मिळाले काल. दर्यारामरावांचं नाव घेऊन कुंकू लावते लाल. मला बी घ्या ऐकून व, तुला पोरग काही आहेत नाही. गुलाबापेक्षा सुंदर गुलाबाची कळी. राजू रावांचं नाव घेते हळदी कुंकवाच्या वेळी. हो ना, रडून राहिला तो. सांग बया बया, बाकीच्या कोणी येते ना. आता एकट्टा आला असा बरोबर, एकट्टा होऊन गेला असतं मला. आता सांग, गंगूबाईला बोलायला, तिच्या सुनीले लागे, आपली ते तिकडली शिलाबुड्डी सगळे बोलावलं ना. कोणीच नाही आलं अजून. नेटाने येतात बाई बाया, घरचे काम धंदे करून. तरी म्हणलं बरं मा पोराचे उठाय लवकर लवकर ये जा. पण काच्या व, आता सांग, आता जसं झाकट पडते तसं तशा येतात मग. हा येतात आता आपापल्या सोयीनं. कर तू, घे पोर आले जरसक. माय थांब ना, भरायचा आणतो ना. त्या बायाची का वाट पाहा लागते, त्या येतील आल्या तशा तशा देता येते. पिंके जा आण बाई, प्लेट आण. का ते तर आणते फरायचं, पण घरदनीनं उखाणा घेतला असता नाही. तुला नाही घ्या लागत का उखाणा? सांग ना. मोठी नटून थटून ते कणाला हात लावून उभी आहेस. उखाणा काही घेतो माय बाई? सांग उखाणा सांग. मला याद भुललीस काय? बॅबी पॅक करून ठेवला. ऐक मग आता. चौफेरी वाड्याला 7 खांब, दशरथाच्या घरी जन्मला राम. ऐकून घ्या. चौफेरी वाड्याला 7 खांब, दशरथाच्या घरी जन्मला राम. राम गेले 15, रुपये आणले 15. 15 रुपयाची घेतली साडी, माहेरची मोडवी घडी. नेसली साडी, गेली सासरच्या घरी. कमरेला किल्ल्या, उघडली खोली. खोलीला भिंत, भिंतीला कपाट. कपाटाला खाट, खाटीवर गादी. गादीवर उशी, उशीवर परात. परातीत लाट, लाटात लाटीत, वाटीत वाट. वाटीत भात, भातावर तूप. तुपासारखं रूप, रूपासारखा जोडा. पंढरीला चंद्रभागेचा वेडा. पंढरीला चंद्रभागेचा वेडा. चंद्रभागेच्या तीरी बायका म्हणतात नाव घे पोरी. मुरलीरावांचं नाव तुम्हाला ऐकायचं, ते आहे हळदी कुंकुवाच्या मोलाचं. माय बाई, लय मस्त घेतलं वा. घरघरीनं शोभीन तसंच घेतलं. मोठं धाट, लंब लचक, लयच पाठ केलं वा. मायनं सांगितलं, मी पाठ करून ठेवलं. मायले लय येतात मोठे मोठे. आता ते शिवमराव नाही राहिला म्हणून, नाही तर माय घेत होती. असं का? माय हळदी कुंकाच्या दिवशी मायला विचारतो मग नाव असे मोठे मोठे. मग काय तर मोठं नाव घेतलं की साजरं वाटते. उली उली तर साऱ्याच घेतात. सोबत नाही नाही, राहू दे. तू खाशील तर खाय. आजीला अन्न वा, अन्न शिवमले दे. त्याले भाजे, त्याला भाजे आवडतात. मग आम्ही भजेच केले हो बाई, नाश्त्याले. दुसरं नाही काही केलं. हो माय बाई, भजे केले का? बरं केलं. ये म्हणे मन आपली इमली म्हणे नाश्ता आहे नाश्ता आहे. म्हणलं काय माय भजे मस्त केलं हे, बरं केलं. जाऊ दे, नाहीतरी बाया दुसरं काही काय करतात. भजे बरे आपले सोपे सापे. हो बाई शांताबाई, मी आणलं काय करा काय करा. गाय होतीच घरी, दैली लागे भजेच केले. इडलीनच केले हो माय.
ताई मन करणार निमली ना दोघी मिळून केले ताईनं. इमली मसाला दूध करून राहिली बाई, म्हणजे मसाला दूध करू नका कोणी, मला आहे मी शेतून घेतलं. मी म्हणलं राहू दे, तसे माघारी काही दूध नव्हतं. मी म्हणलं मग माघारी भजीच कर. पिंके मिरची तळेल त्यानं आण ना, ते पीठ मिरच्या. ओय हो बाई पिंके मिरच्या आण ना. तू घे ना मम्मी ना. माहिती राहिलं ना 2-4-5 जणी यायचे, मी खाईन साजरे लागते का, ते आले की ते लेवाना देतो आणि मी बी घेतो. मग आता बा समजेन लवकर लवकर या की नाही अशा उशीर करतात. आणि आम्ही वावरातून येऊन लागे त्याच्या घरी लवकर जातो. असं वाटते नाही माय आपल्याला उशीर नाही झाला पाहिजे कोणाला. मी नाही थांबत हो माय बाई कोणाच्या. मस्त गरम गरम भजे साजरे आहेत हो, बरे माय गरम आहेत. जाऊ दे त्या आल्या की आपण थंडेच होतात. शांत काकू खा तुम्ही, गरम गरम आहेत.